आज आपण सीपीएम कार्यालय वर्धा येथे थोर सामाजिक आणि राजकीय नेते महात्मा ज्योतिराव फुले यांची 134वी पुण्यतिथी साजरी करत आहोत। कॉम्रेड धनंजय बावनकर, दुर्गा काकडे, संजय भगत, प्रभाकर धवणे, निलेश क्षीरसागर, विनोद आठवले आणि इतर। आवाज वर्धा की गणेश भुतळा। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी उत्तर रोड माधुरीपुरा गंगारे भवन इथे आयोजित महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त सर्व मान्यवरांची मी आभार व्यक्त करतो आपण आल्याबद्दल। आणि मी माझे विचार चालू करतो। समाज सुधारक क्रांतिकारी श्री महात्मा ज्योतिराव फुले यांचा हा 134वा स्मृती दिनानिमित्त मी आणि सगळ्या मान्यवरांतर्फे यांना अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवितो। दुर्गा काकडेजी, धनवादी महिला संघटनेच्या नेते। आज आपण इथे महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृती दिन साजरा करत आहोत। महात्मा ज्योतिराव फुले हे एक महान समाजसुधारक आणि सर्वांगीण बाजूने विचार करणारे होते। त्यांनी त्यांच्या काळात स्वतः ते मला थोडंसं वाचनात आलं की इंग्रजी शिक्षण त्यांचं 10वीच्या समोर गेलं नाही, पण त्यांनी जे स्वतःच्या पत्नीला शिकवलं आणि त्या काळात स्त्री शिक्षणाचा विचार करणे हे त्या काळच्या मनोवादी वृत्तींना पटत नव्हतं। आणि अशा काळात त्यांनी जे स्त्री शिक्षणाचं म्हणजे वेड उचललं असं आपल्याला म्हणता येईल। कारण सावित्रीबाई फुले यांना जो त्रास आपण म्हणजे वाचलेला आहे किंवा आपल्या वाचनात आलेला आहे तो एक म्हणजे पराकुटीचा होता। कारण त्यांना म्हणजे त्यांच्यावर शेण फेकला जात असेल असे, त्याच्यानंतर त्यांना जाताना काही शिव्या देत असे, हे मनोवादी प्रवृत्ती सर्वी। तर तेव्हा ते स्त्री शिक्षण त्यांना जसं आज ते आपल्याला काही निदर्शनास येते की स्त्रियांवर कसे अत्याचार करतात आणि स्त्री शिक्षण त्यांना नको असते। त्याच्यानंतर ज्या प्रमाणात अलीकडे ज्या म्हणजे शैक्षणिक संस्था बंद होत आहे, म्हणजे जिल्हा परिषद आणि या शाळा ज्या कमी म्हणजे त्याच्यावर जी पटसंख्या कमी आहे या कारणास्तव त्या बंद केल्या जात आहे। विविध कारणं सांगून कसं बसं ते म्हणजे सरकार आपल्या वरचा जो शिक्षणाचा बोजा जो आहे त्यांच्या म्हणजे पैसा तो कमी करत आहे आणि त्यात याने ते शिक्षण आपल्याला फार म्हणजे सामान्यांना शिक्षण घेणं हे फार कठीण झालं। तर त्या काळात त्यांनी म्हणजे आज ही गोष्ट आहे म्हणजे जे पुरे 10-11 वर्ष होत आहे ही राजवट यायला, तर त्या काळात त्यांना किती त्रास झाला असेल याचा आपण विचार करावा। आणि कालच म्हणजे 2-3 दिवसापूर्वी आपण संविधान दिवस मनवला। संविधान आज घडीस फार म्हणजे हे आलेलं आहे, त्याच्यावर फार म्हणजे ते नको हा विचार इथे विविध स्तरातून आणि आपल्या नेत्यांमार्ग ती मनोवादी प्रवृत्ती ते संविधानाचा विरोध करत आहे किंवा त्याच्यावर एक म्हणजे भाष्य करत आहे। ते नको, त्यांना आपली जी स्मृती ती लागू करून घ्यायची अशा पद्धतीनं ते संविधान सुद्धा आपल्याला त्यांना डोईजड होत आहे। तर म्हणून ह्या प्रवृत्तीविरुद्ध लढण्यासाठी आपण तयार व्हावं हीच त्यांना आपली स्मृती म्हणजे स्मृतिदिन आपण आज साजरा करत आहोत, हीच त्यांना आपण म्हणजे श्रद्धांजली होईल असं एवढं बोलून मी आपले 2 शब्द संपवतो। धन्यवाद बावनकरजी। तर आजच्या या घडीला
आपण थोड्या संख्येने जरी असलो तरी एक एक लाखाचा हिरा या ठिकाणी आहे. तर अशा या प्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले नेहमी म्हणत होते का भाकरीच्या चंद्रासाठी फाटक्यात लाज गुंडाळून, भाकरीच्या चंद्रासाठी फाटक्यात लाज गुंडाळून. सावित्रीबाई फुले ह्या देखील एक कवयित्री होत्या आणि त्यांच्या असंख्य कविता गाजलेल्या आहे, अनेक लोकांनी ऐकल्या असेल. भाकरीच्या चंद्रासाठी फाटक्यात लाज गुंडाळून, चिंध्या अंगावर घेत कष्टकरी माय, पाखराच्या चाऱ्यासाठी हिंडे तशी माझी माय. आल्या घरी पाय धूत धुंडे दवडीत, शिळ्या कुटक्याची रास खाय लेकर कुशीत तरी माय रोज राहे हसत हसत, रोज माय राहे हसत हसत. असंख्य कष्ट झेलून ज्या सावित्रीनं दगड धोंडे शेण माती गारा सहन करत शाळा चालवली, त्यांचे सहचारिणी मैत्रीण फातिमा बेग ह्या मॉमेडन समाजाच्या जरी असल्या तरी या दोन्ही मिळून त्यांनी शाळा ज्या भेडेवाड्यामध्ये स्थापन केली. मी आता पुण्याला असताना त्या ठिकाणी पाहण्यासाठी गेलो तर भेडेवाडा अत्यंत जसाच्या तसाच त्या ठिकाणी आहे आणि पुन्हा महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या प्रती त्या ठिकाणी असं वाटते की महात्मा फुले या ठिकाणी आज तागायत जर असते तर आज मराठी शिक्षणाची अशी अवदशा झाली नसती. आणि या ठिकाणची शिक्षणाची केविलवाणी अवस्था पाहून पुन्हा एकदा महात्मा ज्योतिबा फुल्यांची आठवण या ठिकाणी होते. एक गीत या ठिकाणी आपण सादर करू. आमचे प्रभाकर धवणे देखील या ठिकाणी गीताच्या माध्यमातून प्रबोधन करतीलच आणि जनवादी महिला संघटनेच्या दुर्गाताई काकडे ह्या देखील आपले विचार व्यक्त करतील. तत्पूर्वी एका गीतातून मी या ठिकाणी आपली मांडणी करतो की महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी आल्यानंतर काय झालं. अहो स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले, आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले खुले, आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले खुले. ना ज्ञान मिळाले कधी ह्या दुबळ्या जातीमध्ये, फुलू लागल्या कळ्या कोवळ्या अन फुलू लागली फुले. आले महात्मा फुले, मुली शिक्षण केले खुले. परंतु आज आम्ही SFI मध्ये असताना या शिक्षणाची अवस्था समाजापुढे मांडत असताना ओबीसी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नाकारणारं आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षण नाकारणारी ही व्यवस्था बदलली पाहिजे म्हणून SFIच्या वेळेस महात्मा फुलेंचे विचार गावागावात ज्ञान विज्ञान जथ्याच्या माध्यमातून आम्ही पेरत आलो आणि तोच प्रयत्न पुढेही चालू राहणार आहे. तर दुर्गाताई काकडे आजच्या या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर प्रभाकर धवणे आपले गीतातून बोलतील. अंगावर शेण घेतलं अंगावर, पण तिने मुलींना शिकवण्यासाठी ती घराबाहेर पडली आणि मुलींना शिकवलं. पण तेवढंच नाही, त्यांनी आपल्या पत्नीला शिकवलं. त्यानंतर त्यांनी आपल्या या देशामध्ये त्यावेळी सावकाराची जी धोरणं होती त्या काळामध्ये सावकार जे छोटे शेतकरी होते त्याच्यावर अन्याय करत होते आणि तो अन्याय आपल्या ज्योतिबा फुले यांना मान्य नव्हता. त्यांनी ते आपल्या डोळ्यांनी बघितलं आणि त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी खूप मोठी चळवळ उभी केली. त्यांनी शेतकऱ्याचा असूड हे पुस्तकसुद्धा, विविध पुस्तकं त्यांनी लिहिले आणि त्यांनी त्या काळामध्ये चळवळ केली. शेतकरी म्हणजे सावकारापासून शेतकऱ्याची सुटका झाली पाहिजे यासाठी त्यांनी आंदोलनं केली. समाजामध्ये त्यांनी बरेचसे असे कामं केली. ज्या काळामध्ये महिलांना सती जावं लागत होतं ती सती प्रथा सुद्धा त्यांनी बंद केली. त्यानंतर महिला आज अशी परिस्थिती आहे तर त्या काळाची परिस्थिती कशी असेल, कारण आजही जग एवढं पुढं गेलं, इंटरनेटचा जमाना आला, पण आजही महिलांवर सतत अत्याचार होत आहेत. त्याही काळामध्ये अत्याचार होत होता. तर त्या काळात जेव्हा महिलांवर अत्याचार होत होता त्यावेळेला त्यांच्यासोबत जर असा काही प्रकार घडला तर त्या महिलांना घराबाहेर काढलं जात होतं. त्यांच्यासाठी काय त्यांना म्हणजे कुठं स्थान मिळालं पाहिजे, त्यांचं कुठं राहण्याची सोय व्हायला पाहिजे यासाठी त्यांनी मुलींचे छोटी छोटी हॉस्टेलसुद्धा त्यावेळेला त्यांनी काढली. ज्या महिला कुवाऱ्या माता होत्या ज्यांच्यावर घरीच अत्याचार होत होते आणि मग तशा वेळेला त्या महिला कुठं जाणार त्यासाठी सुद्धा त्यांनी त्यावेळेला चळवळ केली. त्यांच्यासाठी त्यांनी शाळा काढल्या, त्यांच्यासाठी आश्रमं उभी केली.
पाण्याचे सुद्धा त्यांनी आपल्या जे काही समाजामध्ये ज्या काही आपले म्हणजे ज्या लोकांना आपण घरी येऊ देत नव्हतो, जसं मागासवर्गीय जे लोक आहे ते आपल्या दरवाजातच नाही पाहिजे, आपल्या अंगणात नाही पाहिजे, असं त्यावेळेला जे एकमेकांच्या मध्ये जो भेदभाव आपण जातीविषयक मानत होतो त्याच्यासाठी त्यांना पाण्याची व्यवस्था म्हणून त्यांनी आपल्या घरचा हौद सुद्धा खुला करून दिला होता. म्हणजे त्यांनी आपलं संपूर्ण जीवन या समाजासाठी घातलं होतं. आणि ती जरी आपण म्हणतो की शाळा सुरू केल्या त्यांनी, या देशामध्ये समाजामध्ये मुली शिकल्या पाहिजे याच्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले, पण आज आपली देशाची अशी परिस्थिती आहे की ज्या शाळा सुरू करण्यासाठी त्यांनी म्हणजे असा एवढा प्रयत्न केला, त्या काळामध्ये ज्या वेळेला घराबाहेर पडणं मुश्किल होतं, महिलांनी मूल आणि चूल हेच बघितलं पाहिजे अशी त्यावेळची संकल्पना होती आणि स्त्रियांनी घराबाहेर पडू नये, त्या काळामध्ये त्यांनी हे सगळं केलं. आणि या देशामध्ये शाळा चालू करून मुलींना शिकवण्याचं काम केलं. पण आज आमच्या या एवढा काळ लोटल्यानंतर आज आमच्या देशामध्ये ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहे त्या शाळा आज आपण जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामधल्या 60,000च्या वर 60,000च्या वर शाळा बंद झालेल्या आहे. जर आज जिल्हा परिषदच्या शाळा बंद झाल्या याचा अर्थ आपल्याला जे शिक्षण आहे ते शिक्षण आज आपल्याला पुन्हा विकत घेण्याची म्हणजे वेळ आपल्यावर आणलेली आहे. आणि ही वेळ जर अशीच आली आणि आपण जर याच्यासाठी भविष्यात काही केलं नाही, कारण त्यावेळेला जे आंदोलन चळवळ करणारे जे लोक होते, ही चळवळ करणारे असेच लोक म्हणजे काही नवीन आविष्कार घडणार नाही, आपल्यालाच कोणाला तरी आपल्यातूनच तयार करावं लागणार आहे असं नेतृत्व. आणि आज नेतृत्वही तयार करण्यासाठी साधी गोष्ट राहिली नाही, कारण आज हुकुमशाहीचा काळ आलेला आहे. आपल्याला या हुकुमशाहीमध्ये जर आपल्याला आपलं शिक्षण वाचवायचं आहे, मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, याच्यासाठी आपल्याला प्रचंड काम करायचं आहे. आपल्याला आताच आपण 2 दिवसाआधी संविधान दिवस साजरा केला, पण आज आपल्या देशामध्ये संविधानाचा पण कुठेतरी अपमान होतोय हे आपल्याला माहिती आहे. संविधानाच्या प्रती जाळल्या गेल्या, परंतु त्यावरही आपल्या इथे कुणी जे सत्तेमध्ये असलेल्या सरकारने त्यावर कारवाई केली नाही, ॲक्शन घेतलेलं नाही. परंतु जर संविधानाचा जर या देशामध्ये अपमान होत असेल, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरपेक्षा दुसरं कोणी एवढं शिकलेलं असेल, एवढ्या डिग्र्या, त्यांना 18 भाषेचं ज्ञान, एवढा मोठा माणूस, त्यांनी सगळ्या देशाचा पूर्ण अभ्यास करून ते संविधान माणसाला माणसासारखं जगता यावं, अन्न वस्त्र निवारा शिक्षण सर्व आरोग्य हे सगळं आपल्याला मिळावं, ह्या सगळ्या दृष्टीने जे संविधान निर्माण केलं त्या संविधानाचा या देशामध्ये आज अपमान होतो. आज शाळा संपलेल्या आहे, महिला अत्याचार वाढलेले आहे, मुलांना नोकऱ्या नाही, असे बरेचसे प्रश्न आज आपल्या या समाजामध्ये निर्माण झालेले आहे. मुलं बेरोजगार झालेली आहे, नोकरीसाठी नुसते वनवन फिरत आहे परंतु त्यांना नोकऱ्या मिळत नाही. सरकारी नोकऱ्या तर टोटल बंद झाल्यासारख्या आहे. एकही सरकारी नोकरीचा GR काढलेला नाही. गेल्या 10 वर्षामध्ये कुणालाही सरकारी नोकरी लागली असं दिसत नाही. लागली असेल तर बोटावर मोजण्या एवढ्या ड्युट्या आहे मुलांना, म्हणजे त्यांच्या शिक्षणाचा सुद्धा आज कुठेतरी उपयोग होत नाही आहे. त्यामुळे आज ही लढाई आपली थांबलेली नाही आहे. आपल्याला अजूनही लढाई करण्याची गरज आहे. आपण हारलेलो नाही आहोत, कारण आज आपल्याला आपल्यापाशी जो विचार आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे, ज्योतिबांचा विचार आहे, सावित्रीचा विचार आहे, शिवाजी महाराजांचा विचार आहे. ह्या विचाराला घेऊन आपल्याला आपल्या समोरचं कार्य करायचं आहे. आपण फक्त जयंती साजरी करत नाही आहे, कारण आपण त्या मानवाच्या मुळे त्यांचे जे विचार आहे, त्यांनी जे या समाजासाठी केलं मान्य आहे की आपण त्यांच्या एवढं नाही करणार, परंतु त्यांच्यातला काहीतरी विचार घेऊन जर आपण या समाजासाठी थोडा जरी वेळ दिला आणि थोडं जरी काही केलं तरी येणाऱ्या पिढीसाठी आपण काहीतरी करण्याचं ठरवू. आणि यांना आजची जी आपण ज्योतिबा फुले यांना एक श्रद्धांजली आणि आदरांजली आपण आज एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी करण्यासाठी आणि लढा आपण घेऊन पुढे जाण्यासाठी आज आपण तयार होऊ, हीच यांना खरी या ठिकाणी श्रद्धांजली राहील. मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद.